नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आहे 2026 मधला. तर सकाळी बघा अंघोळ वगैरे सगळं झालं आहे आणि वर्षाचा जो पहिला दिवस आहे त्याची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आमचं सगळ्यांचं हो यासाठी मी हा व्हिडिओसुद्धा घेतला आहे. पूजा वगैरे सगळं आटोपलं आहे आणि इकडे तुम्हाला दाखवायला थोडीफार क्लिप घेतली आहे. आता पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं स्वामींच्या मठात सुद्धा जाऊन येऊयात, केंद्रात जाऊन येऊयात, कारण की स्वामींच्या आशीर्वादानेच हा वर्ष चालू झाला आहे आणि स्वामींचा आशीर्वादसुद्धा घेऊन येऊयात. आपण थोडं त्यांचे दर्शन घेऊन येऊयात म्हणून आम्ही तयारी केलोत मस्त आणि आम्ही चाललो स्वामींच्या केंद्रामध्ये. ही बघा मी अहो आणि अद्दूला मस्त छान सुंदर ड्रेस घालून दिला. अद्दू जो ड्रेस घालून आहे ना तो तिच्या मामाने घेऊन दिलेला आहे. तर तो ड्रेस घालून दिला आणि आम्ही चाललो स्वामींच्या मठामध्ये. स्वामींच्या मठात केंद्रात जाताना मला आहे ना मठ असं शब्द जास्त येतो तोंडात. ते तर केंद्र आहे. तर केंद्रात जाताना आहे ना इतका आनंद होतो ना, खूप आनंद होतो मला, कारण की केंद्र थोडंसं लांब आहे, रोज जाणे होत नाही, पण एखाद्या वेळेस गेलं ना खरंच खूप मन प्रसन्न वाटते तिथे गेल्यानंतर. मी तिथलंसुद्धा थोडंफार व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी शूट केला आहे. याआधी मी यवतमाळमधील जो स्वामी केंद्र आहे ना तो सगळा अख्खा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. नसाल बघितली तर प्लीज एकदा नक्की चेक करा. तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा, कारण की तिथे गेल्यानंतर तिथला जो वातावरण आहे ना इतका प्रसन्न राहतो ना, खरंच तिथे गेलं की परत यावंसं वाटत नाही. खरंच इतकं सुंदर प्रसन्न वातावरण आहे. तर मंडळी तुमच्याशी बोलता बोलता बघा मी पोहोचले सुद्धा स्वामी महाराजांच्या केंद्रात आणि इथे बघा किती गर्दी होती. नवीन वर्षाची जी पहिला दिवस आहे आणि स्वामींचा आशीर्वाद घ्यायला किती सारे लोक, किती सारे भक्त आले आहेत. तर खूप गर्दी होती आणि इथे आहे ना एक कामसुद्धा चालू होतं, जे आपलं स्वामी महाराजांचं केंद्र आहे ना यवतमाळ मतलब. तिथे आहे ना हे बघा किती छान गुलाबाची सगळी फुलं, सगळ्या प्रकारांची जे गुलाबाची फुलं आणले होते आणि खूप सुंदर असं गार्डन वगैरे, असं गार्डन टाईप म्हणजे तिथे लावत होते. जिथे जे मातीचं स्पेस दिसलं ना तुम्हाला तिथे ते लावत होते. खूप सुंदर फुलं होते, खरंच खूप सुंदर. तिकडे बघितलं ना बघतच राहावं असं वाटत होतं. तर हे बघा आम्ही चाललो स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये. इथलंसुद्धा मी तुम्हाला दाखवायला शूट केलेलं आहे. मी म्हटलं मी आशीर्वाद घेतलं तर तुम्ही का बरं नाही. मी व्हॉइस ओव्हर करत आहे ना, बॅकग्राऊंडला मला खूप सारे डिस्टर्ब करणारे लोक आहेत, तर प्लीज बॅकग्राऊंडला अदर आवाज येत आहे म्हणजे दुसरा आवाज येत आहे त्याला स्किप करा, कारण की मी एकांतात खरंच मी व्हॉइस ओव्हर करू शकत नाही, कारण की बाजूला आहे ना काम चालू आहे, समोर माझे अद्दू आहे आणि वरती जी मुली राहायला आले ना ते खरंच खूप म्हणजे त्यांचा खूप आवाज येतो खाली. बरं ते असू द्या. तर हे बघा किती सुंदर इकडे सजवलं आहे आपल्या स्वामींचं दरबार. आणि स्वामींच्या तुम्ही ज्या ह्या केंद्रात गेलं ना तर खरंच इतकं भारी वाटतं ना, मनाला खूप प्रसन्न वाटतं. तर हे बघा आपले स्वामी महाराजसुद्धा किती सुंदर दिसत आहेत आणि खूप सुंदर सजावट करून राहते इथे. ऑल टाईम तुम्ही कधीही गेलं ना मस्त सुंदर असं डेकोरेशन करून राहते तिथं, फ्लावर्स वगैरे खूप सुंदर वाटतं. तर हेच तुम्हाला मी दाखवत होते आणि इकडे मी स्वामींना मुजरासुद्धा करत होते. तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी मी प्रार्थना केली आहे की सगळ्यांची भरभराटी हो स्वामी महाराज. आणि यावर्षी सगळ्यांनी जो नवीन हा यूट्यूबचा प्रवास चालू केलेला आहे सगळ्यांना त्यात यश मिळो, तुम्हाला मला सगळ्यांना यश मिळो. तर हे स्वामी महाराजांकडे छान प्रार्थनासुद्धा केली मी. आणि इकडे आहे ना अद्दूलासुद्धा मी स्वामी महाराजांचं आशीर्वाद द्यायला आहे ना ते जे सेवेकरी ताई आहेत ना त्यांच्याकडे दिलं होतं. तर अद्दूने छान नमस्कार केलं तिथे आणि तिथे दाखवलं होतं. मी जास्त व्हिडिओ घेतला नाही, की ते ताईंनी म्हटलं की फोटो काढू शकता पण व्हिडिओ नका काढू, तर म्हणून मी जास्त व्हिडिओ घेतला नाही. तो थोडंफार व्हिडिओ काढला होता तर ते दाखवला तुम्हाला. आणि हे फोटो काढले होते ते फोटो ॲड करत आहे तिथे. तर अद्दूनं छान तिथे दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं आणि तिथला आहे ना स्वामी महाराजांचा प्रसादसुद्धा तिला मिळाला. जी सेवेकरी ताई आहे ना त्या ताईंनी
ताईंनी हिला केळ दिलं होतं, जे स्वामी महाराजांना दाखवलेले केळ होते प्रसाद म्हणून, ते प्रसाद अदूला मिळाले होते. अदूने एक खाल्लं होतं ऑलरेडी, पण नंतर तिला पुन्हा केळ पाहिजे होतं. तर त्या सेवेकरी ताईला मी पुन्हा आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर ताईला म्हटलं हिला केळ पाहिजे, तर ताईने छान प्रेमाने हिला पुन्हा 2 केळ दिले आणि सोबतच एक आशीर्वादसुद्धा दिला. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार. तर हा बघा, तुम्हाला थोडंफार जेवढं होईल तेवढं आहे ना मी इकडे म्हणजे जे आपलं स्वामी महाराजांचं केंद्र आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही फील करू शकता हा केंद्र बघून की किती छान प्रसन्न वाटत असेल. याचं बांधकाम, इथलं वातावरण, मी नेहमी तेच म्हणत असते, खूप सुंदर बांधलेलं आहे, खूप सुंदर वाटते इथे. हे आपली स्वामी महाराजांची जी कपिला गाय होती ना, त्या गायचं इकडं हे बघा, हे थोडंसं उभारलं आहे, म्हणजे ते बांधलं आहे तिथे थोडंसं, आणि तिथे लिहिलं आहे छान ग्रीन ग्रास वर आहे ना श्री स्वामी समर्थ असं लिहिलं आहे. खूप सुंदर दिसत होतं ते. आणि हे बघा, मी तुम्हाला जे गुलाबांचे जे रोपटे लावत होते ना, झाड लावत होते, ते तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. इथे किती सुंदर दिसत आहे ना बघा. मी अहोंना म्हणत होते की हे जेवढे मेहनत केली आहे हे झाडं वाचले पाहिजेत, कारण की आपल्या ह्या केंद्राला पुन्हा जास्त शोभा येईल आणि जे भक्त येतात ना इथे त्यांना पाहूनच प्रसन्न वाटेल पुन्हा. तर असं सगळं मी म्हणत होते की हे जे गुलाबाचे झाडं लावले आहेत ते खरंच वाचू द्या. आणि इकडे बघा थोडंफार शूट केला आणि इथे छान असं खुला स्पेस आहे ना, इथे छान वावरतात आपले भक्त लोक वगैरे, जे लोक येतात ना इथे म्हणजे स्वामीचं दर्शन घ्यायला त्यांनी. आणि इकडे बघा थोडंसं छान इकडे गार्डन टाईप असं काहीतरी केलं आहे आणि इथे खूप सारे फोटो वगैरे काढतात. तर आम्हीसुद्धा थोडेसे फोटो वगैरे काढले इथे. मग आम्ही दुसऱ्या मंदिरात सुद्धा गेलो. आम्हाला म्हणजे साईबाबांचं मंदिर होतं जवळच, तर तिथे मंदिरात गेलेलो. आणि इथे आहे ना औदुंबराची जे प्रदक्षिणा मारताना आहे ना, तिथे 11 प्रदक्षिणा मारायच्या असतात. कुणाला जेवढे पाहिजे तेवढे मारतात, 21 वगैरे असं काही. तर इथे 11 प्रदक्षिणा मारताना आहे ना मी आणि अद्दूसुद्धा मला वाटते बहुतेक 7-8 तर ती फेरा मारलीच असेल आमच्यासोबत, पण तिच्यासाठी तेच भरपूर आहे. तिने एखादी जरी प्रदक्षिणा मारलं तर ते भरपूर आहे. तर अद्दूनं हे ना इतकं मन लावून ते फेऱ्या वगैरे मारले ना. हे बघा इकडेच थोडंफार मी शूट केलं होतं, ते तुम्हाला दाखवत होती. तर त्यानंतर मग आम्ही गेलोत साईबाबाच्या मंदिरामध्ये, कारण की जिथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे ना तिथे जवळच साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे. तर तिथे सुद्धा गेलेलो आणि छान दर्शन केलं आम्ही. आणि तिथे आहे ना हे पालखी वगैरे आहे बघा. जेव्हा पालखी वगैरे निघते ना साईबाबांची, तर ती पालखी वगैरे मी तुम्हाला इथे ठेवून होते आणि ते दाखवत होते. आणि इथे बघा आपल्या साईबाबांची किती सुंदर प्रतिमा म्हणजे मूर्ती आहे इथे. खूप सुंदर दिसत होती ती मूर्ती दाखवली तुम्हाला. इथे सुद्धा आहे ना दर्शन वगैरे छान घेतलं आम्ही. आणि इथे सुद्धा आहे ना अद्दूला आशीर्वाद म्हणजे साईबाबांच्या एकदम जवळ जाऊन जे तिथले जे पंडित आहेत ना त्यांनी अद्दूला दर्शन दिलं, म्हणजे त्यांच्या माथ्याजवळ डोकं टेकवलं होतं. तर इथे छान दर्शन घेतल्यानंतर मग पुन्हा आम्ही परत घराकडे निघालोत. आणि घराकडेच आहे ना जवळपास जिथे आमची रूम आहे तिथे आमचं जे कुलदैवत आहे तिरुपती बालाजी, तो सुद्धा मंदिर जवळच आहे. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेऊन आलो छान तिरुपती बालाजीचं. तो मंदिर आहे ना म्हणजे जो आतला देवाजवळ जायचा जो आतला जो दरवाजा आहे तो बंद होता, पण आम्ही मग बाहेरून हॉलमध्येच छान दुरूनच दर्शन घेतला. मग आम्ही गेलो ते इथे आहे ना छान आपली विठ्ठल महाराजांची बघा किती सुंदर मूर्ती होती, ती सुद्धा मी तुम्हाला थोडंफार दाखवत आहे. आडवा क्लिप घ्यायला विसरले, हे उभं घेतलं होतं तर तेच तुम्हाला इकडे दाखवत होती. तर मंडळी असाच गेला आजचा दिवस. हे आपले छान दर्शन घेताच आहे ना आम्हाला थोडंसं उशीर झालं होतं. मग आम्ही जेवण वगैरे केलोत मस्त, मग घरी गेलोत. आणि छान असं स्वामींच्या आशीर्वादाने, साईबाबांचं आमचं कुलदैवत सगळ्या देवांचा आशीर्वादाने आमचा हा दिवस चालू झाला. आमचा सगळ्यांचा दिवस चालू झाला, कारण की मी तुम्हालासुद्धा जे शूट केलं होतं ते थोडंफार दाखवलं, जेणेकरून तुमचंही दर्शन झालं पाहिजे. तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस खरंच खूप चांगला गेला आणि सगळे दिवस असेच चांगले जावत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.